चराचरात मीच वसतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांना विनम्र अभिवादन. स्वामींनी बंदर किनाऱ्यावर किल्ला उभारला. हा हुकूम दिल्यानंतर स्वामीसूत स्वामी सेवेला लागले. हृदयातील स्वामी अनुभवावर ते नेहमी राहत. या अनुभवावर राहून त्यांच्या मुखातून अभंगाची अभिव्यक्ती होईल. या अभंगाने येणारे स्वामी भक्त भक्तीत रमून जात. त्यांच्या अभंगात स्वामी भक्ती होती, स्वामींची ओळख होती, समस्त मानवासाठी कल्याणकारी उपदेश होते. कामासाठी पुरात स्वामींचा पहिला मठ होता. त्यानंतर चिमाबाई बेलवाली नावाची सेवेकरीन कांदेवाडीत आपल्या चाळीत स्वामीसुतांना आणले. तिथेही शेकडो लोक दर्शनासाठी येऊ लागले. असेच पण एके दिवशी काही मंडळी स्वामींच्या दर्शनासाठी गेली असता स्वामी महाराजांनी त्यांच्याकडे बघितले आणि त्यांना बोलले की अरे दर्या किनाऱ्यावर जा. असा उपदेश होता. त्या मंडळींना समजले की स्वामी महाराज आपल्याला मुंबईला स्वामीसुताकडे जाण्याची आज्ञा देत आहे आणि त्याप्रमाणे ते मुंबईला स्वामीसुताकडे आले. येथे आल्यानंतर अक्कलकोटमध्ये जे काही घडले त्याबद्दलच्या संकेतिक खुणा स्वामीसुतांनी त्यांना दिल्या. हे बघून सर्व मंडळींना आश्चर्य वाटले. अशा असंख्य लीला स्वामी समर्थ महाराज आणि स्वामीसूत करत होते. त्यामुळे स्वामीसूताकडे येणाऱ्या मंडळींची श्रद्धा दिवसेंदिवस दृढ होती. स्वामी भक्त हो स्वामीसूत स्वामी भक्तीत वेडे झाले होते आणि त्यामुळे लोकांनी त्यांना स्वामीसूताचे बोलणे वागणे नाटकी वाटत होते. पण तेव्हासुद्धा स्वामीसूत त्यांना हास्य अभंगाने स्वामी भक्तांचाच उपदेश देत होते आणि त्यांना स्वामी महाराजांची गोडी लावत होते. अनेक लोकांना दीक्षा देऊन त्यांनी स्वामीमय केले होते. त्यात बाबा शेरवाई, गोविंदपंत केतकर, बाबा सिकाका, हरिश्चंद्र व इतर मंडळी होते. त्यावेळेला नरसोजी पारशी या डोळे गेले होते. स्वामीसुतांनी त्यांचे डोळे बरे केले होते. योगायोगाने अनेक पारशी लोक स्वामीसुतांकडे येऊ लागले आणि त्या सर्व लोकांना स्वामीसुतांनी स्वामी भक्तीच लावले. अनेक नास्तिक लोकांना स्वामी भक्तीच लावले. स्वामीसुतांना हे स्वामी भक्तीचे वेड लागले तेव्हा त्यांचे वय 25 होते. त्यावेळी त्यांची आई कोकणात होत्या. जेव्हा स्वामीसुतांचे हे सर्व त्यांना समजले तेव्हा त्या रडत रडतच मुंबईला आले. काकूबाईंनी स्वतः स्वामीसुतांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु सर्व व्यर्थ गेले. आता त्यांनी आपल्या नातेवाईकांना एकत्र केले. त्यांच्याकडून स्वामीसुतांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु सर्व व्यर्थ गेले. कारण स्वामीसुतांची ही अवस्था ब्रह्मानंद लागली टाळी कोण देहाते सांभाळी अशी झाली होती. हे बघून त्यांना कोणीतरी भूतबाधा केली आहे असे त्यांना वाटू लागले. तेव्हा काकूबाई संघटनेच्या देव मावलेदर यांच्याकडे गेले. त्यांना काकूबाईंनी आपला मुलगा शुद्धीवर आणा अशी विनंती केली. तेव्हा देव मावलेदार असून बोलले की हरिभाऊंना जबरदस्त भूत लागलेले आहे, ते कोणा देवाच्याने व मंत्राने निघणार नाही. हे उत्तर ऐकून काकूबाई निराश झाल्या आणि त्या परत मुंबईला आल्या. स्वामी भक्तीचे वेड तर एक लागलं होत नाही, लागलं तर उतरत नाही. थोडक्यात काकूबाईंचे सर्व प्रयत्न विफल झाले. पुढे एक दिवशी स्वामीसूत अक्कलकोट येथे आले होते. त्यावेळी स्वामी महाराज राजवाड्यात होते. स्वामी महाराज जेव्हा राजवाड्यात असत तेव्हा कोणालाही स्वामी महाराजांचे दर्शन घेता येत नसे. स्वामीसूतांनी स्वामी महाराजांना त्यांची तीव्र ओढ लागली होती. ती ओढ एवढी होती की स्वामींचे दर्शन होणार नाही हे समजताच स्वामीसूत राजवाड्यासमोर निराहार थान मांडून बसले. 3 दिवस अन्न पाणी त्यागून त्यांनी स्वामीसूत बसले आणि मुखातून अभंग वधू लागले. माझी माता तुमचे घरी म्हणून हो आलो द्वारी, आम्हा नको तुमचे काही स्वामी चरण दावाबाई. स्वामी चरणाचे रज देऊन तृप्त करा मज, माझी माय आहे आत मज दाखव त्वरित माय. सोडून या बाळ कैसा घालविल काळ, आम्ही जाऊन या आत तुमचे काही नाही. प्रेम पानं देऊनी सोडा गात येऊ हो पोवाडा. स्वामीसूत म्हणे आई मला भेटवावे बाई. ही प्रार्थना ऐक स्वामी आईचे हृदय पाझरले. 4थ्या दिवशी जशी गाय आपल्या वासराकडे धावून जाते तसे स्वामी महाराज कळवळून बाहेर आले आणि त्यांनी स्वामीसूतांना राजवाड्यात नेले. तेव्हापासून स्वामीसूतांना राजवाड्यात जाण्याची संधी मिळाली. शुद्ध भक्ती असेल तर ईश्वराला धावत यावेच लागते. याच अक्कलकोट निवासियांना प्रचिती आली. आजच्या लीलेचे मननचिंतन केले असता आपल्या एक लक्षात येते
की स्वामीसूत हे भक्ती अवतार होते, अनन्य भक्तीचा आदर्श होते. स्वामीसूतांच्या जीवनाचा अभ्यास केला असता आपल्याला त्यांच्या खूप छान समज मिळत आहे. त्यांची भक्ती भावनिक नव्हती तर कृतीत होती. आणि म्हणून जेव्हा कुणी अक्कलकोट येथे येईल त्यांनी स्वामी महाराज दर्या किनाऱ्यावर जा अशी आज्ञा देत. स्वामीसूताचे शरीर हे स्वामी कार्यासाठी पात्र झाले होते. त्यांना कोणी ढोंगी म्हणत त्यांच्यावर टीका करत त्यांना काही फरक पडत नव्हता. अनन्य भावनेने स्वामींचे नाव घेतल्यास स्वामींना यावेच लागते. म्हणून या प्रसंगातून बोध घेत आपल्याला जर खरंच स्वामी कृपा हवी असेल तर आपल्याला खरोखर स्वामी कृपेची तहान आहे का, ती दृढ इच्छा शक्ती असेल तर मनन चिंतन करायचे आहे. मग स्वामी तुम्हाला हृदयातून संकेत देतील, मार्ग दाखवतील. हे श्री गुरु समर्था, तुम्ही आई आहात. आम्ही तुमचे बाळ. तुम्हाला अनन्य भावनेने प्रार्थना करताच तुम्ही क्षणाचाही विलंब न करता धावत येतात. तुम्हाला मात्र अनन्य प्रेम हवे आहे. तुम्ही भक्तिभावेचे भुकेलेले आहेत. हे परब्रह्म, आजच्या स्वामीसूताच्या लीलेतून आम्हाला ही अनन्य भक्तीची प्रेरणा दिली, समज दिली. तुम्हाला अनन्य कोटी धन्यवाद स्वामी. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.